Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग लेसन की जो सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. त्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. या लेसनचे सगळे टॉपिक आपण क्लिअर केलेले आहे. शेवटचे फॉरेस्ट रिसोर्सेस अँड ओशन रिसोर्सेस हे दोनच टॉपिक आपले आता राहिलेले आहे. ते आपण फटाफट क्लिअर करणार आहोत. बट बिफोर वी हॅव टू मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक is given in your textbook, that is energy crisis. फॉरेस्ट रिसोर्सेस आणि ओशन रिसोर्सेस म्हणजे आपले वनसंपत्ती काय आहे किंवा आपली सागर संपत्ती काय आहे याचा अभ्यास करण्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये एनर्जी क्रायसिस म्हणून एक टॉपिक दिलेला आहे. नाउ व्हॉट इज एनर्जी क्रायसिस? एनर्जी क्रायसिस म्हणजे काय? आपल्याला ऊर्जा साधनांची कमतरता पडणार आहे. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू यूज द अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. नाउ व्हॉट आर द रिझन? हा एनर्जी क्रायसिस निर्माण होण्याचे कुठले रिझन्स आहेत चला समजून घेऊया फटाफट. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन जर प्रेस केला तर तुम्हाला ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पण येणार आहे. सो ड्यू टू द ह्युमन पॉप्युलेशन इन्क्रीजिंग ॲज अ रिझल्ट एनर्जी डिमांड इज ऑल्सो रायझिंग. म्हणजे जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं एनर्जीची जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे बघा छोटं कुटुंब होतं, अनेक कुटुंब तयार झाले. छोट्या कुटुंबाला एवढं इंधन लागत होतं. आता अनेक कुटुंब झाले, त्यांच्या इंधनाचा पुरवठा किंवा त्यांची जी इंधनाची गरज आहे ती हळूहळू जशी लोकसंख्या वाढली तशी ही गरज काय गेली वाढत गेली. अँड स्टुडंट टू मीट दिस एनर्जी डिमांड्स लिमिटेड रिसोर्सेस ऑफ फॉसिल फ्युएल एक्झॉस्ट shortly they use so much amount and due to this there is a problem of energy crisis. म्हणजे खूप लोकसंख्या वाढली म्हणजे फॉसिल फ्युएल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जीवाश्म इंधन कोल आहे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅस यांचा खूप जास्त प्रमाणात वापर केला गेला आणि त्याच्यामुळे काय झाली ही जी ऊर्जा समस्या किंवा एनर्जी क्रायसिस आहे ती याच्यामुळे निर्माण झालेली आहे. पण आता ही एनर्जी क्रायसिस फक्त धरून बसणार आहोत का आपण? नाही, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढावा लागणार आहे, काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. कारण आपल्या पण पुढच्या पिढ्यांना सुद्धा ही एनर्जी क्रायसिसची जी समस्या आहे ती निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही बघा की पेट्रोल डिझेल याला पर्यायी म्हणून इलेक्ट्रिक कार्स आलेले आहे, इलेक्ट्रिक बाईक्स आहेत. म्हणजे असे अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्सेसचा इथे वापर केला जात आहे. मग आपण सुद्धा काय केलं पाहिजे? वी हॅव टू यूज द अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्सेस. अल्टरनेटिव्ह जे एनर्जी रिसोर्सेस आहे त्याचा वापर केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याला अल्टरनेटिव्ह रिसोर्स काय होऊ शकतो? दॅट इज द सोलार एनर्जी विच इज आन्सर फॉर डिफरंट टाइप ऑफ प्रॉब्लेम. सूर्य जो आहे आपल्याला 12ही महिने उष्णता देत असतो आणि त्याच्यापासून जी एनर्जी मिळत असते ती सोलार प्लेटमध्ये आपण जी सोलार प्लेट काय करत असतात त्या ॲब्सॉर्ब करत असतात आणि मग ती आपण स्टोअर करून त्याचा उपयोग घरातले लाईटसाठी करू शकतो. घरातली सगळी उपकरणं त्याच्यावरती चालू शकतात. देन स्ट्रीट लाईट चालू शकतात. त्यानंतर तुमचे जे सिग्नल्स आहे खूप सारं तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही गावं आहेत ती की संपूर्णच्या संपूर्ण जी सोलार पॅनल्सवरती सोलार प्लेट्सवरती चालत असतात. म्हणजे हा एक खूप मोठा अल्टरनेटिव्ह सोलार एनर्जी हा काय आहे अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्स आहे. त्यानंतर सोलार हीटर आहे. सूर्यापासून आपण बघा इलेक्ट्रिक गीझर असतं किंवा आपलं काही सिलेंडरवरती चालणारं गीझर असतं त्याच्याऐवजी आपण सोलार जर गीझर वापरलं तर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट एनर्जी मिळणार आहे. फक्त थोडासा पावसाळ्यामध्ये वगैरे अडचण येऊ शकते त्यावेळेस आपण फक्त या इलेक्ट्रिक गीझरचा वगैरे वापर करू शकतो. म्हणजे किती फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हा सोलार एनर्जीचा रिसोर्स अवेलेबल आहे आपण त्याचा वापर केला पाहिजे. देन नेक्स्ट वन इज अ टायडल एनर्जी. बघा समुद्र सगळ्यांना माहिती आहे, खूप आवडतो सगळ्यांना हा समुद्र. पण या समुद्राच्या ज्या लाटा असतात हाय टाईड अँड लो टाईड ह्या ज्या लाटा आहेत त्या लाटांमध्ये प्रचंड शक्ती असते आणि ह्या एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेशन करू शकतो आणि खूप सारी युजेस आहे या टायडल एनर्जीचे. म्हणजे लाटांच्या स्वरूपात मिळणारी जी एनर्जी आहे इट इज ऑल्सो वन मोर अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. देन नेक्स्ट वन इज द विंड एनर्जी. तुम्ही सगळ्यांनी पवनचक्क्या बघितल्या असेल. पवनचक्क्या फिरल्यानंतर काय होत असतं? त्या पवनचक्क्या फिरल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुद्धा होत असते. म्हणजे त्या पवनचक्क्यांद्वारे वीज निर्मिती ही केली जाऊ शकते. तुम्ही अनेक सेंटर बघितले असतील की जिथे पवनचक्कीद्वारे इलेक्ट्रिसिटी तयार केली. असे कुठले कुठले सेंटर बाळांना तुम्ही बघितले आहे जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यानंतर विंड एनर्जी कुठे तयार केली जात असते ते पण जरा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो अशा पद्धतीने सोलार एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, देन बायोफ्युएल्स
बायोफ्युएल्स म्हणजे आता बघा पेट्रोल डिझेल हे फॉसिल फ्युएल आहे, पण बायोफ्युएल म्हणजे ऑर्गॅनिक फ्युएल्स आहे, म्हणजे इथेनॉल आहे, मिथेनॉल आहे, तुमचं ग्रीन अल्कोहोल आहे, याचा बायोफ्युएल्सचा आपण इथे वापर केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ह्या एनर्जी क्रायसिसच्या समस्यामधून आपण काय होणार आहोत, बाहेर निघणार आहोत. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक बिफोर वी हॅव टू स्टडी द फॉरेस्ट अँड ओशन रिसोर्सेस. मग हा एनर्जी क्रायसिसचा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्सेसचा इथे वापर केला पाहिजे. सो आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर द कॉन्सेप्ट ऑफ एनर्जी क्रायसिस. So student, let's move on the next point of this lesson. So student, our important topic of today is a forest resource. But before we have to study, you have given 109 पेज तुमच्या पुस्तकामध्ये 109 पानावरती कॅन यू टेलचे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. सो व्हॉट इज दॅट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट, देन व्हॉट आर द युजेस ऑफ द फॉरेस्ट. आता या प्रश्नांची उत्तर, जसं मी हा फॉरेस्ट रिसोर्सेस हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करणार आहे, त्यानुसार तुम्हाला या प्रश्नांची उत्तर आपोआप मिळत जाणार आहे आणि मग तुम्हाला फॉरेस्ट रिसोर्स हा टॉपिक बिलकुल अवघड जाणार नाही, अगदी क्लिअर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जंगल म्हणजे काय हे सगळं आपण आपल्या डेली लाईफमध्ये अनुभव करत असतो, त्याच्यामुळे याची उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहिले तरी चालणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट. जंगल म्हणजे काय. आता तुम्हाला जर जंगल जर विचारलं की तुम्ही साधारणतः सांगाल की जिथे खूप खूप झाडी आहेत, टायगर आहे, लायन आहे, असं तुम्ही साधारणतः आन्सर देणार आहे. येस, राईट, युअर आन्सर इज राईट. दॅट इज an extensive area of land which is covered by variety of plant is called as a forest. म्हणजे असा एक विस्तृत क्षेत्र, विस्तृत प्रदेश की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीची झाडं झुडपं आपल्याला बघायला मिळतो, त्या विस्तृत प्रदेशाला आपण काय म्हणत असतो, जंगल म्हणत असतो. मग आता काय काय बघायला मिळत असतं या जंगलामध्ये, चला बघूया. मग पण जर तुम्हाला फॉरेस्टची जर डेफिनेशन आली तर तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने इथे डेफिनेशन पण दिलेली आहे. दॅट इज द एक्सटेन्सिव्ह एरिया ऑफ लँड विच इज कवर्ड बाय व्हरायटी ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज द फॉरेस्ट. सो आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे, व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट. आता या जंगलामध्ये काय काय असतं चला समजून घेऊया. सो स्टुडंट, काय काय असतं या जंगलामध्ये, फ्रॉम द स्मॉल क्लाइंबर्स, from the small grasses, bushes to huge trees are found in this forest. जंगलामध्ये छोट्या छोट्या वेली, छोट्या छोट्या गवतापासून, झाडं झुडपांपासून ते मोठे मोठे, तुम्हाला माहिती लार्जेस्ट ट्री इन द वर्ल्ड, सिक्युआ ट्री सारखे मोठे मोठे जे ट्रीज आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे जंगलामध्ये बघायला मिळत असतात. Now a forest is a natural habitat for the different plants and animals. तुम्हाला खूप साऱ्या वनस्पती पाहिजे तेवढ्या अनलिमिटेड, तुम्हाला ज्यांची नावही माहिती नाही अशा वनस्पती तुम्हाला या जंगलांमध्ये बघायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या वेली बघायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारची झुडपं बघायला मिळतील, गवत वेगवेगळ्या प्रकारचे, खूप सारे फ्लावर्स बघायला मिळतील, मेडिसिनल प्लांट बघायला मिळतील. खूप साऱ्या वनस्पती काय मिळत असतात ह्या जंगलामध्ये तुम्हाला बघायला मिळत असतात. देन इट इज ऑल्सो हॅबिटेट फॉर द डिफरंट वाईल्ड अँड डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्स. तुम्ही बघू शकता जंगलामध्ये काय काय बघायला मिळतं. दॅट इज टायगर, lion, elephant, fox, and different type of animals are the habitat of this animals, that is forest. म्हणजे ह्या जंगली प्राण्यांचं एक घर जे आहे ते काय आहे, फॉरेस्ट आहे. पण माणसाने काय केलं, जंगल नष्ट केलं आणि आता आपल्याला तुम्हाला सगळीकडे बिबट्या बघायला मिळतो, वाघ बघायला मिळतो, सगळी अगदी शहरांमध्ये सुद्धा ते येऊन पोचले आहे. का, कारण आपण त्यांचं घरच नष्ट केलंय, आपण जंगल तोडली, खूप वृक्ष तोड केली आणि त्याच्यामुळे त्यांना खायला काही राहिलं नाही, म्हणून ते काय केले, ते जे प्राणी आहे बिबट्यासारखे आहेत किंवा वाघ सारखे आहेत ते काय शहरांमध्ये येत आहेत. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज अबाउट forest, that is it is a natural habitat of different plants and animals. मग आता ह्या जंगलांमध्ये फक्त मोठे मोठे प्राणीच राहतात का? नो, इट इज habitat that is small microorganism also live in this forest, which is very important part of the natural cycle. That is small microorganism also live in this forest, which is a very important part of the natural and the ecosystem. म्हणजे डिकम्पोजिशन जी प्रोसेस होते, कुठलेही प्राणी किंवा वनस्पती मेल्यानंतर जे कुजतात, सडतात आणि त्याच्यापासून काय होत असतात, कार्बन पदार्थ मुक्त होऊन त्याच्यापासून फर्टिलायझर तयार होऊन परत नवीन त्याच्यामध्येच प्लांट्स उगवत असतात. मग ही जी डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे
ती महत्वाची प्रोसेस करण्याचं काम कोण करत असतात? हे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव करत असतात. जर हे मायक्रो ऑर्गॅनिझम नसते तर सगळ्या डेड बॉडीचं साम्राज्य तुम्हाला इकडे तिकडे बघायला मिळत असतं. प्लांट्स आणि ॲनिमल्स डिकम्पोज झाले नसतात. त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा तुम्हाला फॉरेस्टमध्ये बघायला मिळतात. प्लांट्स अँड ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, डिफरंट थिंग्स यू कॅन ऑब्झर्व इन द फॉरेस्ट. म्हणजे अशा पद्धतीने जंगलामध्ये काय काय बघायला मिळतं तुम्हाला. विच थिंग्स यू फाइंड इन द फॉरेस्ट असा जर प्रश्न आला तर तुम्ही तुमच्या मनाने हे आन्सर तुमच्या शब्दांमध्ये इथे व्यक्त करू शकतात. सो आय थिंक आजचं लेक्चर तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केलं असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.